हॅलो एव्हरीवन. आज आपण MSTC 2023ला आलेले क्वेश्चन पाहणार आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टरमधले. चला तर मग पहिला क्वेश्चन पाहू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अँगल एस इन पकर्ड S8 रुंबिक सल्फर? पहा, रुंबिक सल्फर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे साईडच्या स्ट्रक्चरमध्ये, आणि तुम्हाला दोन शेप दिसतात. पहा, एक पहा तुम्हाला बोटसारखं स्ट्रक्चर दिसतंय पहिलं, आणि दुसरं तुम्हाला चेअरसारखं स्ट्रक्चर दिसतंय, चेअर फॉर्म आपण ज्याला म्हणले. तर आपल्याला काय विचारलं आहे, S8 रिंग असणार आहे, रुंबिक सल्फरमधलं अँगल विचारलेलं आहे. तर S8मध्ये अँगल किती आहे तुम्ही पाहू शकता बघा इथं. तर 107 डिग्री एवढा अँगल आहे, बरोबर, SS स्ट्रक्चरमध्ये. तर तुम्हाला पहा इथं ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे A नंबरचा 107 डिग्री, B नंबरचा 120 डिग्री, C नंबरचा 104.5 डिग्री आणि D नंबरचा आहे 60 डिग्री. तुम्हाला अँगल विचारला आहे, तर तुम्ही सांगू शकता. आता पहा इथं S8मध्ये किती अँगल आहे, तर 107 डिग्रीचा अँगल आहे. तसंच तुम्ही चेअर फॉर्ममध्ये जर का पाहिलं, तर इथं चेअर फॉर्ममध्ये किती अँगल आहे, 02.2 डिग्री एवढा अँगल आहे. पहा, दुसरा एक अँगल दाखवला आहे 200.7 डिग्री सेल्सिअस एवढा अँगल दाखवला आहे. पहा, तर चेअर फॉर्ममधले अँगल तुम्ही लक्षात ठेवा आणि बोट फॉर्ममधले लक्षात ठेवा. बोट फॉर्ममध्ये किती आहेत सल्फर, 8 सल्फर आहेत, बरोबर, आणि चेअरमध्ये किती आहेत, 6 सल्फर आहेत. पहा नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड्स इज अ कलरलेस गॅस ॲट नॉर्मल टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर आपण ज्याला म्हणतो. मग कलरलेस गॅस कोणता आहे कंपाऊंडचा, तर दोन ऑप्शन दिलेत. पहा, BRF, IBR, ICL आणि D नंबरचा ClF. पहा, जर का तुम्ही इथे हा चार्ट पाहिला तर याच्यात तुम्हाला दिसेल. पहा, ClF जो आहे तो कलरलेस गॅस आहे. BRF पाहिला तर तो पेल ब्राऊन गॅस आहे, बरोबर. हे असे तुम्हाला कलर दिलेले आहेत. पहा या गॅसचे, की प्रत्येक गॅसचा कलर काय आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे बा, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज अ कलरलेस गॅस ॲट रूम टेम्परेचर. मग कोणता आहे कलरलेस गॅस याच्यामधला, तुम्हाला ऑप्शन दिलेत. पहा, IBR, BRF, ICL, ClF. तर कोणता आहे कलरलेस, तर पहिलाच आहे बघा इथं ClF कलरलेस गॅस, बरोबर. बाकी जे आहेत ते त्यांना वेगळे वेगळे कलर आहेत. BRF जर का पाहिला तर तो कसा आहे, ब्राऊन गॅस आहे. नंतर IBR बघितला तुम्ही, IBR बघितला तर तो कसा आहे, ब्लॅक सॉलिड कलरचा गॅस आहे. आणि ICL पाहिला तर तुम्हाला काय दिसतोय, रुबी रेड सॉलिड कलरचा दिसतोय. म्हणजे काय, तुम्हाला ऑप्शन 4 दिले तिथं, आणि कलरलेस कोणता आहे याच्यातला ClF आहे. पण तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करता त्यावेळेस काय करा, हे जे बाकीचे जे आहेत गॅसेस दिलेली यांचे पण कलर पाहून घ्या. नेक्स्ट टाईम तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. पहा नेक्स्ट क्वेश्चन. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग एक्झिबिट्स द हायेस्ट नंबर ऑफ एलोट्रॉप्स. पहा, हायेस्ट नंबर ऑफ एलोट्रॉप्स, तुम्हाला एलोट्रॉप्सवर जर का क्वेश्चन आला ह्या चॅप्टरमध्ये तर तुम्ही एक लक्षात ठेवा. ऑक्सिजनला 2 एलोट्रॉप्स आहेत. पहा, सेलियमला पण 2 एलोट्रॉप्स आहेत आणि टेलियमला पण 2 एलोट्रॉप्स आहेत. पहा, आणि जो सल्फर आहे, सल्फर असाच एक आहे की ज्याच्यामध्ये एलोट्रॉप्स काय आहेत, 2पेक्षा जास्त एलोट्रॉप्स आहेत. हे कुठं आहे पहा चॅप्टरमध्ये, जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल. पहा, एलोट्रॉप्स ऑफ सल्फर. पहा, सल्फर एक्झिबिट न्यूमरस एलोट्रॉपिक फॉर्म्स हवेवर रुंबिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर. पहा, न्यूमरस म्हणजे काय, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आहे की जे एलोट्रॉप्स आपण पाहू शकतो. जर का तुम्ही पाहिलं इथं तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 जर का पाहिलं याच्यामध्ये, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 एक्झिबिट्स एलोट्रॉपी, म्हणजे जे 16 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात, एलोट्रॉपी दाखवतात त्याच्यामधले ग्रुप्स. तर ऑक्सिजन हॅज 2 एलोट्रॉप्स, म्हणजे O2 काय आहे, 2 एलोट्रॉप्स आहेत, बरोबर. म्हणजे नंतर त्याचे 2 एलोट्रॉप्स कोणते येतं, O2 अँड O3, हे 2 एलोट्रॉप्स झाले ऑक्सिजनचे. सल्फरचे किती येतं, सल्फर्स एक्झिस्ट इन नंबर ऑफ एलोट्रॉपिक फॉर्म्स, म्हणजे सल्फर कसा आहे, जास्तीत जास्त एलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत त्याच्यातले मेन 2 कोणते येतं, रुंबिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर, बरोबर. नंतर सेलेनियम दिलं आहे, सेलेनियम इन 2 एलोट्रॉपिक फॉर्म्स. सेलेनियमला बी किती इथं 2 एलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत.
नंतर ट्युलेरियम एक्झिस्ट 2 एलोट्रॉपिक फॉर्म्स, त्याला पण किती तर 2 एलोट्रॉप्स आहेत. पोलोनियम रिलीव्ज 2 एलोट्रॉपिक फॉर्म्स. म्हणजे पहा तुम्ही जर का ग्रुप 16 जर का पाहिला, ग्रुप 16मध्ये तर तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, सल्फर सोडून जे बाकीचे आहेत त्यांचे एलोट्रॉपिक फॉर्म्स किती आहेत, 2 आहेत. पण सल्फरच असा एक आहे की ज्याचे एलोट्रॉपिक फॉर्म हे 2पेक्षा जास्त आहेत. मग तुम्हाला क्वेश्चन कसा जरी विचारला तरी एक लक्षात ठेवा की सल्फरला सर्वात जास्त एलोट्रॉप्स आहेत, बाकीच्या सर्वांना किती आहेत, 2च आहेत. बरोबर. मग तुम्हाला विचारले विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग एक्झिबिट्स हायएस्ट नंबर ऑफ एलोट्रॉप्स, म्हणजे तुमचा आन्सर कोणता असणार आहे, सल्फर. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फ्रॉम फॉलोइंग एलिमेंट्स बिलॉंग्स टू ग्रुप 17 ऑफ पिरियडिक टेबल. तुम्हाला 17 ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट लक्षात ठेवण्यासाठी सांगितले. बघा तुम्ही लक्षात कसे ठेवू शकता, बघा इथं टेबल दिलं आहे तुम्हाला आणि ग्रुप 17मध्ये एलिमेंट कोणते आहेत असं विचारलं आहे तुम्हाला खालीलपैकी. मग ग्रुप 17 बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टेटिन हे काय आहेत, ग्रुप 17मधले एलिमेंट आहेत. बरोबर. मग ह्या ऑप्शनमध्ये बघा तुमचा कोणता ग्रुप आहे जो ग्रुप 17मध्ये आहे, तर तो कोणता आहे, बघा इथं एस्टेटिन आहे. म्हणजे काय 80 हा जो 1 नंबरचा आहे तो काय आहे, तुमचा ग्रुप 17मधला एलिमेंट आहे. हा जो चार्ट दिसतोय हा चार्ट तुम्ही पूर्ण पाठ करून ठेवा. याचे काही ट्रिक्स तयार करा तुम्ही आणि लक्षात ठेवा. इथं ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, ट्युलेरियम आणि पोलोनियम हे काय झाले इकडे 17मधले झाले, ज्याला आपण ऑक्सिजन फॅमिली म्हणतो, 16मधले झाले. नंतर ग्रुप 17मधले एलिमेंट हॅलोजन फॅमिली ज्याला आपण म्हणतो, आणि ग्रुप 18मधले एलिमेंट जे कोणते इथं नोबेल गॅसेस आहेत आणि त्याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणते लास्टचे जे असतील ते लक्षात ठेवा. म्हणजे कसं आहे 2s2 पहा इथं ऑक्सिजन फॅमिलीमध्ये पाहिलं तर 2s2 2p4 आहे. बरोबर. 3s2 3p4 आहे. हे असे लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. हे पाठ करून ठेवा, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन आहे. बघा विच फ्रॉम फॉलोइंग फॉर्म्युला इज ऑफ गॅलिना. गॅलिनाचा फॉर्म्युला विचारला आहे. पहा ज्यावेळेस चॅप्टर चालू होतं त्यावेळेस पहिलंच पेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑकरन्स ऑफ एलिमेंट्स सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला खाली दिसते पहा गॅलिना. गॅलिनाचं स्ट्रक्चर काय मग PbS हे काय गॅलिनाचं स्ट्रक्चर आहे. झिंक ब्लेंडचं स्ट्रक्चर काय आहे ZnS आहे. कॉपर पायराईटचं काय आहे CuFeS2 आहे. हे तुम्ही पाठ करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला नक्कीच क्वेश्चन विचारला जाईल. एकदम सोपं आहे पहा हे. पहा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फ्रॉम फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स फॉर इंटरहॅलोजन कंपाऊंड इज नॉट ट्रू. कोणत्या खऱ्या नाही आहेत असं विचारले इंटरहॅलोजन कंपाऊंडबद्दल असणारे कॅरेक्टरिस्टिक्स. तर पहिलं दिलं आहे तुम्हाला दीज हॅव इव्हन नंबर ऑफ टोटल ॲटम्स. नंतर दुसरं दिलं आहे इन x डॅश टाईप ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स नंबर ऑफ x डॅश ॲटम्स इज ऑलवेज ऑड. नंबर ऑफ x डॅश ॲटम इज ऑलवेज ऑड सांगितलं आहे त्यांनी. नंतर तिसरं आहे पहा दीज आर पॅरामॅग्नेटिक. दीज शो इंटरमिडिएट प्रॉपर्टीज दॅट द हॅलोजन इन्व्हॉल्व्स. जर का तुम्ही पाहिलं याच्यामध्ये तर तुम्हाला इथं दिसतं आहे बघा कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामधली 5 नंबरची जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती बघा इथं. नंबर ऑफ x डॅश ॲटम्स इन द कंपाऊंड इज ऑलवेज ऑड. आणि आपल्याला ह्याच्यात काय सांगितलं आहे इन x डॅश टाईप ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स नंबर ऑफ x ॲटम इज ऑलवेज ऑड. म्हणजे हे काय आहे बरोबर स्टेटमेंट आहे आपलं 2 नंबरचं. नंतर दीज आर पॅरामॅग्नेटिक. पहा दीज आर पॅरामॅग्नेटिक दे ऑल आर डायमॅग्नेटिक. 6 नंबरचं तुम्हाला इथं खाली दिसते पहा. 6 नंबरचं जर का कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर त्याच्यामध्ये काय दिलं आहे दे आर ऑल डायमॅग्नेटिक. म्हणजे तुमचं कोणतं नॉट ट्रू आहे तर दीज आर पॅरामॅग्नेटिक हे काय आहे नॉट ट्रू, खरं नाही आहे पहा याच्यामध्ये. बाकीचे जे आहेत ते दीज हॅव इवन नंबर ऑफ टोटल ॲटम्स हे पण ट्रू आहे. दीज शो इंटरमिडिएट प्रॉपर्टीज दॅट हॅलोजन इन्व्हॉल्व्ड. बरोबर. म्हणजे आपलं C नंबरचं जे आहे ते कसं काय आहे नॉट ट्रू, खरं नाही आहे इंटर हॅलोजन कंपाऊंडबद्दल.
तुम्ही हे बुकमध्ये एकदा वाचून घ्या, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो का. आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल हॅव्हिंग लोएस्ट व्हॅल्यू ऑफ अँगल HEH आणि कन्सिडर E इज इक्वल टू O म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, ट्युलेरियम फ्रॉम द फॉलोइंग. असं तुम्हाला दिलं आहे पहा हे. आणि आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल हॅव्हिंग लोएस्ट व्हॅल्यू ऑफ अँगल HEH असं सांगितलं आहे तुम्हाला. पण याच्यासाठी एक टेबल आहे पहा. हा टेबल इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती भरपूर वेळा क्वेश्चन आलेले आहेत तुम्हाला. यावेळी तुम्हाला विचारलं आहे HEH अँगल लोएस्ट कोणत्याचा आहे असं विचारलं आहे तुम्हाला. तर पहा वॉटरचा 104 आहे, H2Sचा 92 आहे, H2SEचा किती 91 आहे आणि H2TEचा किती 90. म्हणजे सगळ्यात लोएस्ट कोणता अँगल आहे, H2TEचा अँगल काय आहे, लोएस्ट आहे. जर का तुम्ही ऑप्शन पाहिले तर तुम्हाला C नंबरचा ऑप्शन दिसेल की ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे लोएस्ट आहे. बरोबर. हा टेबल करून ठेवा. ह्या टेबलवरती तुम्हाला क्वेश्चन कुठं कुठे येतात पहा. HEH अँगलवरती विचारला आहे, यावेळेस लोएस्ट असणारा. नेक्स्ट याच्यावरती तुम्हाला अजून PK व्हॅल्यू काय सांगते तुम्हाला, ॲसिडिटी सांगत असते पहा. ह्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. हा टेबल पाहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्यायचा किंवा लक्षात ठेवा हे. पण नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट डेन्सिटी फ्रॉम द फॉलोइंग. हायेस्ट डेन्सिटी असणार आहे विचारलं आहे तुम्हाला. काल सकाळी इथं काय दिलेली तो पहा, तुम्हाला ऑप्शन दिलेत. पहिला ऑप्शन आहे पहा ऑक्सिजन, नंतर सल्फर, नंतर सेलेनियम आणि नंतर ट्युलेरियम दिलं आहे पहा. हे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि सांगितलं आहे की हायेस्ट डेन्सिटी कोणत्याची. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवा, जे इलेमेंट आहेत ते लक्षात ठेवा. का, कारण की बा टॉप टू बॉटम जर का तुम्ही गेले तर डेन्सिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. हे जे इलेमेंट्स आहेत ग्रुप 16, 17 आणि 18मधले, तर याच्यामध्ये काय आहे, टॉप टू बॉटम तुम्ही गेले तर काय होत जाते पहा, डेन्सिटी इन्क्रीज होत जाते. मग जर का तुम्ही पाहिलं तर ऑक्सिजन कसं आहे, टॉपला आहे, सगळ्यात कमी डेन्सिटी असणार याची. बरोबर. नंतर सल्फर पाहिला तो ऑक्सिजनच्या खाली आहे, म्हणजे सर्वात कमी असणारी कोणती ह्याच्यामध्ये डेन्सिटी तर ऑक्सिजनची आहे. नंतर आहे, सल्फरची आहे. नंतर पहा इकडं तुम्ही सेलेनियमकडे गेले तुम्ही तर त्याची किती आहे, 4.90 आहे. बरोबर. म्हणजे ती त्याची किती नंबर आहे, 3 नंबरला आहे. बरोबर. आणि 4 नंबरला म्हणजे हायेस्ट कोणाची पहा, टेलेरियमची आहे, किती 6.25. पहा हे जे ग्रुप आहेत, डेन्सिटी विचारली असेल तुम्हाला, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी विचारली असेल किंवा आयनायझेशन एन्थॅल्पी विचारली असेल, तर हे लक्षात येण्यासाठी तुम्ही एक करा की हे ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत हे नंबर वाईज पाठ करा. ऑक्सिजन येतो आधी, नंतर सल्फर येतो, नंतर सेलेनियम, नंतर ट्युलेरियम आणि नंतर पोलिनियम. हे पाठ करून ठेवा प्रत्येक ग्रुपमधले. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन ह्याची सिरियल लक्षात ठेवा हे. कारण की हे काय आहेत, टॉप टू बॉटम काय होत जाते, ह्याची डेन्सिटी इन्क्रीज होत जाते वरून खाली जर का गेले तर तुम्ही पहा. हे 17 एलिमेंटमध्ये पण तसंच आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेरीन याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा, डेन्सिटी काय होत झाली, इन्क्रीज होत झाली. तुम्ही लक्ष द्या या डेन्सिटी या कॉलमवरती इन्क्रीज होती बघा. टॉपला कमी आहे, नंतर खाली कसे आहे पहा इन्क्रीज झालेली दिसती. 17मध्ये बी, 18मध्ये बी बघा टॉपला कशी आहे पहा कमी आहे आणि खाली काय झालेली इन्क्रीज झालेली दिसते याच्यामध्ये. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा. हे कसं तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता, तर तुम्हाला हे सिरियल माहीत जर का असेल त्याच्यावरून तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एलिमेंट हॅव्हिंग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2Np4 फ्रॉम द फॉलोइंग. पहा खालचा कोणता आहे एलिमेंट की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NH2Np4 आहे. मग चला आपण पाहू आपण ह्याच्यामध्ये NH2Np4 कुठं दिसतं आहे तुम्हाला. पहा हे जे ऑक्सिजन फॅमिली आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे पहा. जर का तुम्ही पाहिलं तर सेलेनियम 4s2 4p4 म्हणजे काय, N म्हणजे काय म्हणतो आपण पहा, याच्यामध्ये 4 दिलं आहे पहा. बरोबर. आणि S2 NH2Np4 सांगितलं आहे आपल्याला. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का तुम्ही पाहिलं सेलेनियमचं तर किती आहे ते 4s2 4p4 एवढे आहे. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्या कोणतं सेलेनियमचंच पहिल्याच दिलं आहे की ज्याचं काय आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2Np4. आणि बाकी ज्यांचे ब्रोमिनचे, झेनॉनचे, क्रिप्टॉनचे काय आहेत, ब्रोमिन जर का तुम्ही पाहिला तर ते त्याचं किती आहे 4s2 4p5 आहे.
क्रिप्टॉनचं किती आहे इकडं 4s2 4p6 आहे. ते आपल्याला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे NH2NP4 पाहिजे बरोबर. त्याच्यामुळे आपलं कोणतं आहे सेलेनियमचंच काय आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2NP4. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्युल्स एक्झिबिट्स हायेस्ट ॲसिडिक नेचर. हायेस्ट ॲसिडिक नेचर विचारले तुम्हाला. पहा याच्यामध्ये हायेस्ट ॲसिडिक नेचर असणारं मॉलिक्युल विचारलं आहे. मग पहा टेबल आपण मग अशीच पाहिलं होतं. पहा टेबल कोणता आहे मग इथं याच्यामध्ये टेबलमध्ये दिलं आहे PK व्हॅल्यू दिली पहा इथं खाली. PK व्हॅल्यू तुम्हाला काय सांगते ॲसिडिटी सांगत असते. H2O14 दिला आहे पहा. H2S7 दिला आहे. H2SE 3.8 दिला आहे आणि H2TE किती दिला आहे 2.6 दिला आहे. PK व्हॅल्यू इज नॉट अ pH व्हॅल्यू. इथं लक्षात घ्या PK व्हॅल्यू वेगळी असते आणि pH व्हॅल्यू वेगळी असते. पहा PK व्हॅल्यू इथं तुम्हाला H2TEची PK व्हॅल्यू किती दिलेली पहा 2.6 एवढी PK व्हॅल्यू दिलेली आहे त्याची. तुम्हाला PK व्हॅल्यू काय सांगते तुम्हाला ॲसिडिटी सांगते. मग हायेस्ट ॲसिडिक नेचर कोणत्याचं आहे H2TEचं हायेस्ट ॲसिडिक नेचर आहे. का कारण की त्याची PK व्हॅल्यू काय आहे लोवेस्ट PK व्हॅल्यू आहे. लोवेस्ट PK व्हॅल्यू असली की त्याची ॲसिडिटी काय असते पहा जास्त असते. मग इथं कशाची लोवेस्ट PK व्हॅल्यू 2.6ची काय आहे PK व्हॅल्यू आहे. म्हणजे आपला हायेस्ट ॲसिडिक कोणता आहे H2TE हा काय आहे हायेस्ट ॲसिडिक मॉलिक्युल आहे. पहा नेक्स्ट विच इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग हॅज लोवेस्ट डेन्सिटी. मग बघा असाच क्वेश्चन आहे याच्यावरती त्याच्या आर्टवरतीच क्वेश्चन आहे. ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंटमधला. आता डेन्सिटी कोणत्याची लोवेस्ट विचारली तुम्हाला. म्हणजे आपला कोणता मॉलिक्युल असा आहे की ज्याची काय आहे तो सर्वात बॉटमला असणारी. कारण की टॉप टू बॉटम काय होती टॉप टू बॉटम ॲसिडिटी डेन्सिटी काय होत जाते पहा इन्क्रीज होत जाते. इथं बघा तुम्ही आता जर डेन्सिटी जर का तुम्ही पाहिली तर टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाते. आणि तुम्हाला काय विचारले लोवेस्ट विचारले म्हणजे आपला काय पाहिजे हा टॉपला असणारा इलेमेंट पाहिजे. मग टॉपला आपला कोणता इलेमेंट आहे याच्यामध्ये हेलियम आहे का निऑन आहे का आर्गॉन आहे का क्रिप्टॉन आहे. मग बघा आता याच्यामध्ये सर्व जे आहेत हे कोणत्या फॅमिलीमधले इथं ग्रुप 18 फॅमिलीमधले आहेत. जर का आपण पाहिलं हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन. मग बघा हेलियमचे किती आहे डेन्सिटी जर का तुम्ही पाहिली तर 1.8 × 10⁻⁴ आहे बरोबर. नंतर निऑनचे आहे नंतर आर्गॉनचे आहे नंतर क्रिप्टॉनचे आहे. मग याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर हेलियमचे काय आहे बा एकदम लोएस्ट इलेक्ट्रॉन आपल्या डेन्सिटी आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग एक्झिबिट्स मोर दॅन 2 एलेक्ट्रॉपिक फॉर्म्स. एकपेक्षा जास्त एलेक्ट्रॉपिक फॉर्म कशाचे आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं पहा ऑक्सिजन पोलोनियम सेलेनियम हॅव्हिंग 2 एलेक्ट्रॉपिक फॉर्म्स. आणि सल्फरच असं आहे की ज्याच्या इथं 2पेक्षा जास्त एलेक्ट्रॉपिक फॉर्म्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन ॲटम इन पर हॅलिक ॲसिड. ऑक्सिडेशन स्टेट विचारली तुम्हाला. इथं काही ऑप्शन दिलेत तुम्हाला खाली. त्या ऑप्शनमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर +7 तुम्हाला दिसतोय ऑप्शन. पहा इथं तुम्हाला चार्टमध्ये दिसतोय पर हॅलिक ॲसिडचा किती आहे ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. बाकीचे जे ॲसिड आहेत हे पण पाहून घ्या याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा विच फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. हेलियम हॅज लोएस्ट पॉईंट of any known substances. Argon is the least abundant noble gas in the atmosphere. Neon has highest electron gain enthalpy among all noble gases. Group 18 elements have no tendency to accept electron आणि not correct असं सांगितलं आहे तुम्हाला. मग आपण याची स्टेटमेंट पाहू. याचे स्टेटमेंट जर का तुम्ही पाहिले तर आर्गॉन इज लिस्ट अबंडंट नोबेल गॅस इन द ॲटमॉस्फिअर हे काय नॉट करेक्ट आहे. का कारण की न्यूऑन हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉनिक गेन एन्थॅल्पी अमंग द ऑल नोबेल गॅसेस हे पण बरोबर आहे. पहा हायेस्ट इलेक्ट्रॉनिक आयडेंटिफाय द कलर ऑफ I2 गॅस फ्रॉम फॉलोविंग. कलर विचारला आहे तुम्हाला आयडेंटिफाय करा. पहिला कलर आहे येलो ग्रीनिश येलो रेड आणि व्हायलेट असं कलर दिलेत. पहा आणि I2 गॅसचा तुम्हाला कलर विचारला आहे. तुम्ही जर का इथं पाहिलं पहा साईडला तर I2 इज व्हायलेट इन कलर, Cl2 इज ग्रीनिश येलो इन कलर
F2 इज येलो इन कलर, Br2 इज रेड इन कलर. मग आपल्याला कोणता विचारला आहे I2. मग I2 कसा आहे, हा व्हायलेट इन कलर आहे. इथे तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन दिसतं आहे व्हायलेट. बाकीचे जे आहेत रेड कशाचा आहे, ब्रोमिनचा आहे. येलो इज ग्रीन कशाचा आहे, Cl2चा आहे. आणि F2चं कसं आहे, येलो आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ एलोट्रॉपिक फॉर्म्स एक्झिबिटेड बाय द ऑक्सिजन सेलेनियम रिस्पेक्टिव्हली. पहा एलोट्रॉपिक फॉर्म विचारलेत ऑक्सिजनचा आणि सेलेनियमचा, तर किती आहेत, फक्त सल्फरचे जास्त इथं, ऑक्सिजनचे आणि बाकी जे एलिमेंट आहेत त्यांचे किती इथं 2-2 आहेत. म्हणजे 2 आणि 2 हे काय तुमचं उत्तर बरोबर आहे, डी नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन इलेमेंटल सल्फर इज ट्रीटेड विथ डबल क्वांटिटी ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. पहा इलेमेंटल सल्फर, इलेमेंटल म्हणजे काय, सल्फरचा फक्त एकच इलेमेंट की जो काय करतो आहे, तो रिॲक्ट होतो आहे कशाबरोबर, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर. तर तुम्हाला काय मिळते असं त्यांनी विचारले. तर इथं जर का तुम्ही पाहिले रिॲक्शन, तर एक सल्फर जर का H2SO बरोबर 2 मोल असणारे H2SO बरोबर रिॲक्ट झाला, तर तुम्हाला 3 मोल कशाचे मिळतात, पहा SO2चे मिळतात आणि 2 मोल कशाचे मिळतात, वॉटरचे मिळतात. मग इथं पहा तुम्ही ऑप्शनमध्ये 3 मोल्स ऑफ SO2 अँड 2 मोल्स ऑफ वॉटर, हे तुमचं आन्सर असणार आहे बी नंबरचं. तुम्हाला रिॲक्शनमधून तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग ॲनोमलस बिहेवियर ॲज कम्पेअर्ड विथ अदर मेंबर ऑफ ग्रुप. पहा ग्रुप 16, 17 आणि 18 याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 2च इलेमेंटचे ॲनोमलस बिहेवियर दिसतील. पहा कोणते, फ्लोरीन आणि ऑक्सिजन, या दोन्हींचेच तुम्हाला ॲनोमलस बिहेवियर दिसतील. बाकीचे नाही आहेत, पहा कशाचे, बाकीचे ऑप्शन नसणार आहेत. मग तुम्हाला विचारले आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग ॲनोमलस बिहेवियर ॲज कम्पेअर्ड विथ द अदर मेंबर. मग इथं कोणता ऑप्शन आहे, फ्लोरीन. फ्लोरीनचं ॲनोमलस बिहेवियर दाखवतो फ्लोरीन. मग का दाखवतो फ्लोरीन ॲनोमलस बिहेवियर, पहा इथं तुम्हाला दिसतंय, फ्लोरीन इज द फर्स्ट मेंबर ऑफ ग्रुप 17 डिफर इन द प्रॉपर्टीज फ्रॉम द अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप. द ॲनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू द फॉलोविंग रिझन्स. पहा ॲनोमलस बिहेवियर म्हणजे काय, तो आगळं वेगळं बिहेवियर दाखवतो बाकीच्या इलेमेंटपेक्षा. कसा दाखवतो तो, तर त्याची काय आहे, स्मॉल ॲटॉमिक साईज. त्याची कशी आहे, ॲटॉमिक साईज स्मॉल आहे. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, हायमध्ये आहे. अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स इन व्हॅलेन्स शेल, त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये डी ऑर्बिटल्स कसे आहेत, हे अब्सेन्स आहेत. लो FF बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. पहा ह्या 4 पॉईंट्समुळे तो कसा आहे, वेगळा आहे बाकीच्या इलेमेंटपेक्षा. नंतर ऑक्सिजन बी पाहून घ्या याच्यामध्ये, ऑक्सिजन शोज द फॉलोविंग ॲनोमलस बिहेवियर प्रॉपर्टीज, बरोबर. ॲटोमेटिसिटी म्हणजे काय, ऑक्सिजन इज डाय ॲटोमिक मॉलिक्यूल. ऑक्सिजन हा एकटाच असा आहे की जो कसा आहे, डाय ॲटोमिक आहे. बाकीचे कसे येतं, हे पॉली ॲटोमिक आहेत. P4 S8, पहा आपण S8चं स्ट्रक्चर पाहिलं, तो कसा आहे, पॉली ॲटोमिक आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक व्हाईल अदर्स आर डायमॅग्नेटिक. पहा ॲनोमलस बिहेवियर कसं दाखवते, वेगळेपणा कसं दाखवते ऑक्सिजन, तर कसा आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. बाकीचे कसे तर डायमॅग्नेटिक आहेत. त्याची ऑक्सिडेशन स्टेट पहा वेगळी आहे, त्याच्यामुळे तो काय होतं आहे, इथे वेगळेपणा त्याचा दाखवतो. पहा नंतर नेचर ऑफ हायड्राईड, हायड्राईड ऑफ ऑक्सिजन H2O. तुम्हाला वॉटर माहिती आहे, वॉटरमध्ये ऑक्सिजन असतो आहे, जे काय आहे ऑक्सिजनचं हायड्राईड आहे. पहा लिक्विड आहे ते रूम टेम्परेचरला, पण अदर जे मेंबर आहेत त्याचे हायड्राईड कसं आहे, ते गॅसेस स्टेटमध्ये आहे. मग कोणते आहेत, ते आहे H2S, बरोबर. हे कसे येतं, गॅसेस स्टेटमध्ये H2S गॅस, तुम्हाला माहीत असेल. पहा आपला हा यूट्यूब चॅनल आहे, हा सबस्क्राईब करा तुम्ही. याच्यावरती तुम्हाला सर्व PYQ असते ना चॅप्टर वाईज, ते टाकले जातील.